लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सांजोळ तलावात पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू। मित्रासोबत आले होते सांजोळ तलावात पोहण्यासाठी। बातमी फुलंब्री। औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील सांजोळ येथील लघु प्रकल्प धरणात पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर येथील दोन मित्र नरेंद्र परसराम सारडा व प्रमोद जोशी हे दोघे फुलंब्री तालुक्यातील सांजोळ लघु प्रकल्प धरणात दिनांक 11 ऑगस्ट रोजी पोहण्यासाठी गेले असता नरेंद्र परसराम सारडा वय 62 वर्ष, राहणार 7 हिल्स कॉलनी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर हे पाण्यात बुडून मरण पावले। आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी फुलंब्री पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सहाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, राजू तेलगोटे यांनी घटनास्थळी पाहणी करून शव ताब्यात घेऊन फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा मंडळ रुग्णवाहिकेचे वाहन चालक विजय देवमाळी यांना बोलावून घेतले व शवरुग्णवाहिकेतून फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले व तेथेच शवविच्छेदन करण्यात आले। फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री सोनवणे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।